नमस्कार, आज आपण बघणार आहोत क्रिस्पी असा साबुदाणा वडा। चला तर सुरुवात करूया। आपण इथे भिजवलेला साबुदाणा घेतला आहे। मी तो रात्रीच भिजू घातला होता। साबुदाणा भिजवण्यासाठी साबुदाण्यामध्ये अर्धा बोट इतकं पाणी वरती राहू द्यायचं। साबुदाणा छान भिजतो, मऊसूत असा साबुदाणा तयार होतो। आपण इथे उकडलेले 5 बटाटे घेतले आहे। भिजवलेला साबुदाणा एका भांड्यामध्ये काढायचा आहे। सर्व साबुदाणा हाताने कुस्करून घ्यायचा आहे। चांगला असा स्मॅश करायचा आहे। साबुदाणा तळताना फुटत नाही, त्यासाठी चांगला स्मॅश करायचा। साबुदाणा चांगला स्मॅश झाला आहे। 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे। थोडंसं आलं किसलेलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा। तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर, खात असाल तरच टाका। 2 चमचे मिरची पावडर टाकायची आहे। चवीपुरते मीठ टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। साबुदाण्यामध्ये सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं। हा वडा मी नाश्त्यासाठी बनवत आहे। सर्व जिन्नस खात असाल तरच टाका, नाहीतर स्किप करू शकता। कोथिंबीर, छान असं मिश्रण तयार झालं आहे वड्याचं। हाताला थोडंसं तेल लावून छोटासा गोळा घ्यायचा आहे, गोल करायचा आहे। मधोमध असा चपटा करायचा। या पद्धतीने अवश्य तयार करून बघा, अजिबात फुटत नाही वडा। वड्याच्या सर्व कडा दाबून घ्यायच्या आहे। असा वडा तयार करायचा आहे। सर्व वडे असेच तयार करून घेऊया। सुरुवातीला मी इथे 5 वडे तयार केले आहे। कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे, वडे सोडूया। मध्यम आचेवर वडे छान तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला तेल थोडंसं कडकच असायला हवं, त्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा। वड्यांवर तेल सोडत वडा छान तळून घ्यायचा आहे। साबुदाणा छान मऊ भिजू द्यायचा आहे, म्हणजे वडे फुटत नाही आणि साबुदाणा स्मॅश करणं आवश्यक आहे। वडे छान तळून झाले आहे, काढून घेऊया। एका प्लेटमध्ये ठेवूया। सर्व वडे असेच तळून घेऊया। तर आजचा साबुदाणा वडा कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।